आपल्याला विनंती आहे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावे. गणेश जयंतीच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. गेली 2-3 दिवस गणेश जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी फिरत असतो आणि अनेक ठिकाणी हे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत. आपण कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं, शुभकार्य करायचं म्हटलं तर गणपती बाप्पाला पूजल्याशिवाय, त्याची आराधना केल्याशिवाय कुठलंही शुभकार्य आपण त्या ठिकाणी करत नाही. म्हणून देवांचा आदिदेव म्हणून गणपती बाप्पाचं स्थान त्या ठिकाणी आढळ आहे आणि म्हणून गणपती बाप्पाचं पूजा केल्याशिवाय, ते कार्य केल्याशिवाय आपलं कुठलंही कार्यसिद्धीमध्ये त्या ठिकाणी जात नाही. आणि गणेश जयंतीचं मला वाटतं हे तपोपूर्ती वर्ष आहे. 12-13 वर्ष आपण हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा करत आहात. अतिशय सुंदर असं नियोजन आपण सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सुंदर पद्धतीनं हे नियोजन करत असताना परिसरातील सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिकीर्तनाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पुरुष मंडळी जरा कमी दिसत आहेत मला, परंतु महिला माता वगैरे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महिलांना देखील धन्यवाद देतो, कारण तुम्हाला सकाळ उठल्यापासून पहाटेपासून खूप कामं असतात. खरं आमच्या घराचं पाठीमागची जबाबदारी सांभाळणाऱ्या आमच्या ह्या माय माऊल्याच असतात आणि खूप काबाड कष्ट त्या करत असतात बिचारे. आणि कुठंतरी सप्त्याच्या अशा काही कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना कुठंतरी ऐकायला मिळतं, कुठंतरी मोकळी थोडीशी भेटते. पुरुष मंडळी आमची काही थोडंफार कारण सांगून पुढेही फिरून येतात, काहीही करून येतात, परंतु माय माऊल्यांना आमच्या पुढे वेळ मिळत नाही आणि म्हणून तुम्हाला खास करून धन्यवाद देतो. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, तो विघ्नहर्ता आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तो कधीच काही कमी पडू देणार नाही आणि म्हणून मी गणरायाच्या चरणी एक साकडं घालतो की गणराया, आमच्या या शेतकरी काबाड कष्ट करणाऱ्या माई माऊले असतील, आमची वडीलधारी मंडळी असतील, यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदू दे. खरं पाहिलं तर वारकरी तोच शेतकरी आहे आणि शेतकरी तोच वारकरी आहे. माझ्या काळामध्ये कुठल्या पक्षाचं उभारणं नाही, ते वारकऱ्याचंच उभारणं आहे आणि म्हणून आज मोठे सप्ते जर व्हायचे असतील, चांगले कार्यक्रम जर व्हायचे असेल तर आमच्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पहिले पैसे आले पाहिजेत. आज शेतीमालाचा उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय आणि त्या पटीत मात्र शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि दिवसेंदिवस शेतकरी हा अडचणीमध्ये त्या ठिकाणी येतोय. म्हणून ही शेतकऱ्याच्या हक्काची लढाई, त्याच्या न्यायाची लढाई आम्ही घरादारावर तुळशीपत्र ठेवून, मी हा शब्द जबाबदारीने वापरतो, कारण पहाटे उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत आम्ही घरादाराचा विचार न करता